तर नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज मी बनवत आहे गवारीच्या शेंगा, जे की मी खाऱ्या बनवत आहे। फक्त हळद आणि जिरं आणि मीठ टाकणार आहे आणि ते फक्त माझ्यापुरतं बनवणार आहे, कारण की माझी दोन्ही मुलं उठलेली आहे आणि माझ्याकडे इतका वेळ नाही। सो मी खाऱ्या शेंगा बनवत आहे गवारीच्या। तर सर्वात पहिले मी इथे तवा गरम केला आहे। तव्यामध्ये तेल टाकून त्यात जिरे टाकून घेतली आणि इकडे शंभू मला काम करू लागतोय। हे बघा, आणि डब्बू भांडे घासतोय, बघू शकता। हे बघा, आणि इकडे मी काम करते। लगेचच यामध्ये मी शेंगा टाकून घेते। हळद मी नंतर टाकते, कारण की इथे मुलं आहे माझे दोन्ही पण, तेल उडाण्याची भीती असते। त्यामुळे मी पटकन त्याला माझी मागे करून गवारी शेंगा टाकून घेते। शेंगा मी निवडून धुवून घेतल्या आहेत आणि पाणी टाकून ठेवलं होतं त्यात। आणि बघू शकता माझे भांडे किती प्रमाणात असतात। इथे मी माझ्या बाळाला ओट्स केले होते, तेच चमचा मी इथे यूज करते। म्हणजे घरात एक बाई किंवा एका आईला जेव्हा दोन लेकरं असतात आणि तिच्या मागे जर कोणी नसलं ना, तर तिची अशी फजिती असते। तिला काहीतरी खाऊन पोट भरावं लागतं। पोट यासाठी भरवावं लागतं की तिच्या बाळाला दूध आलं पाहिजे। आणि मी इकडे गवारीची शेंगा करणार आणि इथे श्रीखंड आणलंय चितळेचं, मिस्टरांनी रात्रीच आणून ठेवलंय। त्यांनाही माहीत असतं माझी किती फजिती होते। आणि इकडे तुम्हाला एक दाखवते लाईव्ह। हे बघा, हा माझ्या गाऊनला धरतोय आणि त्याला नाही घेतलं का राग येतोय। आणि लगेचच चटणीमध्ये मीठ टाकून घेणार आहे आणि मी फक्त खाऱ्या शेंगा बनवणार आहे, कारण की माझ्याकडे वेळ नाही आहे। आणि जराशी हळद टाकून घेते। काय बोलतो? नाही बाळा, हळद नाही खाऊ। हे बघा, हळद टाकून घेतले मी इथे आणि फक्त ते थोडंसं लूज होईपर्यंत मस्त खालीवर करायचं। खरंच छान लागतात, असं नाही की मसाला वगैरे टाकला तरच ते छान लागतं। मला खाऱ्या जरा जास्त आवडतं आणि झटकीपट पण होतात, त्यामुळे मी खाऱ्याच बनवते। आणि याचं बघा किती रडरड चालू आहे। त्याचं खाऊन झालंय, पिऊन झालंय, पाणी पिऊन झालंय, वरचं पण खाऊन झालंय, पण त्याला माझ्या कडेवर यायचं आहे आणि गंमत बघायची आहे। आणि शंभू बघा इथे, म्हणजे मी सकाळी किती वाजता उठलेले असते? 5 वाजता उठलेले असते, तर ही मला जेवायला 1 आणि 2 होतो। आणि माझं लेकरू ना, ते हे तरी शांत बसतं, हे ना असं पायाला लटकलेलं असतं। उभ्याने जेवण करावं लागतं। म्हणजे घरात एक बाई असली ना की अशी फजिती होते। त्यात कधी मुलांना सूस लागते, कधी शीच लागते, कधी कोण पडतं। म्हणजे जेवता जेवता कित्येक वेळ हात धुवावा लागतो। कोणाला पाणीच प्यायचं असतं, कोणाला मांडीवरच येऊन बसायचं असतं। आणि दोघंही खूप नादाने, त्यामुळे असं नाही म्हणता येणार की ते चुकीचे वागतायत, लेकरच आहे ते। आणि इकडे बघा, हा लायटरमध्ये पाणी घालतोय। हे बघा, याला माझ्याकडे यायचंय, असं उभं माझ्याकडे येतोय। तर तुम्ही इमॅजिन करा माझी काय कंडिशन असेल। पण घरी बसण्यापेक्षा काहीतरी मला करायचं आहे। आणि उद्या आमची ॲनिव्हर्सरी आहे, जी की आहे 5वी ॲनिव्हर्सरी आहे। आणि मिस्टर मला बोलले, जर तुझे 200 सबस्क्रायबर पूर्ण झाले तर मी तुला वाटेल तू म्हणशील ते देईल। बघू आता खरंच देत आहे की नाही। आणि खरंच जर मी इच्छा करते की खरंच माझे 200 सबस्क्रायबर व्हावं। आणि मी त्यांच्याकडून 5 वर्षापासून एकच गोष्ट मागते आहे, आणि बघू आता मला ते देता की नाही। ती गोष्ट काही सोन्याची नाही, काही नाही, फक्त थोडंसं आहे एक प्रॉब्लेम, तो सॉल्व करायचा आहे। त्यासाठी मी 5 वर्षापासून त्यांच्या मागे लागलेली आहे। बघू
जर माझी खरंच दोन देवाची इच्छा आहे, खरंच माझी हा व्हिडिओ इतक्या लोकांपर्यंत पोहोचावा की माझे 200 नाही 300 सबस्क्रायबर कंप्लीट झाले पाहिजे. आणि खरंच मला जी मी मागितलेली गोष्ट मला ती नक्की मिळावं. कारण की मला माझ्या मुलांना माझ्या डोळ्याला मोठे होताना बघायचं आहे. बघू खरंच देता की नाही ते. तर चला, माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि खरंच मला सपोर्ट करा. चला बघू माझे होत आहे की नाही. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये जर खरंच माझे 200 सबस्क्रायबर पूर्ण झाले तर मी तुम्हाला लाईव्ह दाखवेल मी माझ्या मिस्टरांकडे काय मागितलं आणि ते मला खरंच देतात की नाही. चला तर भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. कारण की भाजी कच्ची राहिली तरी चालेल, पण इकडे शंभूचं काय चाललं आहे बघा आणि डब्बू इकडे खूप रडतोय. तर चला भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. तर सर्वांनी मला सपोर्ट करा, लाईक करा, माझा व्हिडिओ शेअर करा. चला बाय बाय.